नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत राज्य शासनाने नुकत्याच सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर ID तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत। ॲग्रिस्टॅक योजनेचा उद्देश हा सरकार राबवत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे असा आहे। या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहेत। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेती संलग्न माहिती संच तयार केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची माहिती आणि आकडेवारी कळण्यास मदत होणार आहे। तर यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना यामध्ये काही अडचणींचा सामना करावा लागत होता। तर यामध्ये जे काही ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत जी काही नोंदणी आहे, ही नोंदणी फक्त जे काही CSC सेंटर आहे अशा CSC सेंटरवर ही केली जात होती आणि काही केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांकडून 200 ते 300 रुपयांची मागणीसुद्धा केली जात होती। तर अशा शेतकऱ्यांसाठी आता सरकारने हे जे काही ॲग्रिस्टॅक ही जी काही योजना आहे, आता या योजनेत शेतकरी आता स्वतः आपल्या मोबाईलमध्ये आपली जी काही नोंदणी आहे ही नोंदणी करू शकतात। तर त्यासाठी येथे आपण पाहू शकतात की हे जे काही फार्मर नावाचे जे काही ऑप्शन आपणास इथे पाहायला मिळत आहेत। तर शेतकरी यामध्ये आपली जी काही नोंदणी आहे ही घर बसल्या करू शकतात। तर येथे फार्मर हे ऑप्शन येथे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपणास सुरुवातीला येथे एक अकाउंट क्रिएट करावे लागणार आहे। तर त्यासाठी येथे खाली क्रिएट न्यू यूजर अकाउंट येथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येथे आपला आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचे आहे। त्यानंतर आपण मित्रांनो इथे पाहू शकतात की आधार नंबर आपला जो काय आहे हा व्हेरीफाय झालेला आहे। तर इथे एक ग्रीन टिक आपणास इथे दाखवेल। तर इथे खाली UR KYC डिटेल्समध्ये आपल्या आधार कार्डवरून हा जो काही डाटा आहे हा डाटा ऑटोमॅटिक इथे फेच होऊन येईल। तर यामध्ये आपल्याला जो काही आपला मोबाईल नंबर ॲग्रिस्टॅक योजनेत द्यायचा आहे तो मोबाईल नंबर आपणास येथे टाकायचा आहे। त्यानंतर त्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP टाकून आपणास व्हेरीफाय करून घ्यायचे आहे आणि पुढे जी काही आपली लँड डिटेल आहे ती लँड डिटेल यामध्ये भरून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने शेतकरी आपली जी काही नोंदणी आहे ही नोंदणी आता CSC सेंटरला न जाता घर बसल्या करू शकतात। तर यामध्ये आपल्याला जर पुढील काही प्रोसेस माहिती नसेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा, तर यावर मी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। त्याचप्रमाणे मित्रांनो, शेतकऱ्यांना ही नोंदणी अधिक सुलभ व्हावी यासाठी शासनाने एक ॲपसुद्धा लॉन्च केलेले आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो मोबाईल स्क्रीनवर। तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये येथे सर्चमध्ये ॲग्रिस्टॅक अशा प्रकारे टाईप करायचे आहे। ॲग्रिस्टॅक टाईप केल्याच्यानंतर आपल्यासमोर भरपूर असे ॲप आपणास पाहायला मिळतील। तर यामध्ये फार्मर रजिस्ट्रेशन UP MP, त्याचप्रमाणे येथे आपणास एक फार्मर रजिस्टर MH म्हणजेच महाराष्ट्र हे जे काही ॲप आहे हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर हे ॲप मी ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो हे ॲप इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपणास अजून एक गुगल प्ले स्टोअरमधून आधार फेस RD हे जे काही ॲप आहे हे ॲपसुद्धा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचे आहे। तर हे जे काही ॲप आहे हे ॲप अशा प्रकारे इथे ओपन होऊन जाईल। तर यामध्ये सुरुवातीलाच साइन इन आणि साइन अप अशा प्रकारे दोन ऑप्शन येथे पाहायला मिळतील। तर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये साइन अप करून आपल्याला यामध्ये एक नवीन अकाउंट यामध्ये क्रिएट करून घ्यावे लागणार आहे। त्यासाठी साइन अप या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की आधार ऑथेंटिकेशन टाईपमध्ये OTP आणि फेस म्हणजेच आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण OTPच्या माध्यमातून सुद्धा यामध्ये या योजनेत नोंदणी करू शकतात किंवा फेसच्या माध्यमातून सुद्धा आपण यामध्ये नोंदणी ही करून घेऊ शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो आपणास येथे एक चेक एनरोलमेंट स्टेटस नावाचे ऑप्शन आपणास येथे पाहायला मिळेल। आपण जर याच्यावर क्लिक केलं तर यामध्ये आपण आपल्या अर्जाचे स्टेटस, एनरोलमेंट ID किंवा आधार नंबर टाकून सुद्धा चेक करू शकता। तर आपण पाहू शकतात की
या शेतकऱ्याची नोंदणी ही यामध्ये अगोदरच झालेली आहे, तर ॲप्रुव्हल स्टेटसमध्ये इथे ॲप्रूव्ह दाखवत आहे आणि रजिस्ट्रेशन डेटसुद्धा आपण यामध्ये पाहू शकतात आणि फार्मर आय डीसुद्धा यामध्ये जनरेट झालेला आपणास पाहायला मिळत आहे. तर या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण आपली ॲग्रिस्टॅक योजनेत नोंदणी करू शकता. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.